तुला असं वाटतं ह्याच्यात किती काय आणि कसं कंटेम्पररी आहे जेणेकरून लोकांना ते रिलेट होते आता पण? शेवटी दोन बायका एकमेकांशी बोलतायत, त्यामध्ये आता ती देवाची बायको आहे, संताची बायको आहे, हे आता आपल्याला सगळं माहिती आहे म्हणून. पण मला मुळातच जेव्हा गोष्ट सुचली होती तेव्हा मी ते लिहितानाच जेव्हा ते दृश्य दिसलं तेव्हाच मला असं होतं की यांच्यातलं आधी देवत्व बाजूला काढूया. पण मला ते लखुबाई हे पात्र इतकं इंटरेस्टिंग मला वाटलं. मग मी जेव्हा त्याचा शोध घेतला, मग मी काही गोष्टी त्याबद्दलच्या वाचल्या. मग हे एक आपण कुतूहल म्हणूनच वाचतो. मग नंतर जेव्हा तो क्षण येतो आपल्याला, जेव्हा काही सुचू लागतं आणि सगळं गोळा होऊ लागतं, तेव्हा मग त्याच्यातून एक काहीतरी कथानक जन्म घेतं. मला असं कधी कधी त्याचं वाईट पण वाटतं की 17व्या शतकातल्या बायकांच्या व्यथा आज जर तुम्हाला रिलेट होत असतील आणि कोणी हे कालबाह्य म्हणत नसेल तर मग मला जरा थोडंसं कुठेतरी एक सिटिझन म्हणून मला वाईट वाटतं, एक संवेदनशील म्हणून माणूस म्हणून वाईट वाटतं. पण ऍट द सेम टाइम नाटककार म्हणून चांगलं यासाठी वाटतं की चला त्या निमित्ताने तरी त्याला जाग येत राहील आणि त्याच्यावर काहीतरी काम होत राहील असं.